बऱ्याचदा आपण सिग्नलवरती उभे असतो आणि काही लहानशी मुलं आपल्या काचेतून आतमध्ये डोकावतात आणि आपल्याला म्हणतात की सर, मॅडम, हे पुस्तक विकत घ्या. मला फार जास्त भूक लागली. आणि आपण त्यांच्यावरती दया करून, दया दाखवून ते पुस्तक विकत घेतो. पण ह्या गोष्टीचा आपण कधी विचार केला की ते पुस्तक त्यांच्या हातात असण्याऐवजी ते तो विकतो आहे. आणि आपण ह्या अशा वस्तू त्यांच्याकडनं विकत घेऊन त्यांच्यावरती दया नाही दाखवते किंवा त्यांची मदत नाही करते, तर त्यांचं बालपण मारतोय. बालपण जगणं, शिक्षण घेणं हा त्यांचा हक्क आहे, ना की हे पुस्तक विकणं किंवा इतर गोष्टी विकणं. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो, की काही मुलं पेन विकतायत, काही मुलं फुलं विकतायत, तर काही मुलं डस्टबिन बॅग विकतायत, काही मुलं बाटल्या विकतायत आणि आपण ते त्यांची मदत करण्यासाठी विकत घेतो किंवा बरीच मुलं पैसे मागायला येतात, तर त्यांना आपण पैसेसुद्धा देतो. तर तुम्हा सगळ्यांना एक विनंती करतोय, की ही जी मुलं आहेत, जी ह्या गोष्टी विकायला येतात, त्यांना पैसे देऊन त्यांच्याकडनं गोष्टी विकत घेऊ नका किंवा ते जर भीक मागत आहेत, तर त्यांना ती भीक किंवा ती जे पैसे आहेत ते देऊ नका. कारण हे पैसे मागणं आपण त्यांच्या सवयीचं करतोय आणि त्यांना ही वाईट सवय लावतोय. त्याऐवजी एक चांगली गोष्ट आपण अशी करू शकतो ना, की एखाद्या एन-जी-ओला कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा एखाद्या शाळेच्या ॲडमिशनची माहिती त्यांना देऊ शकतो किंवा चांगले काही शब्द देऊन त्यांना मोटिव्हेट करू शकतो, त्यांची उमेद वाढवू शकतो. लहानपण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. लहान मुलांच्या हातात पुस्तकं शोधतात, काम नव्हे. सोनेरी भविष्यासाठी बाल कामगार ही संकल्पना नष्ट करूयात. कारण ही संकल्पना लाजिरवाणी आहे.